रोजच्या भाजीला असा प्रकार जर करताल तर तुम्हाला सगळ्यांना आवडेल। रोजची बटाटा मटारची भाजी एकदा जर या पद्धतीने करताल तर तुम्ही हॉटेल पद्धतीची भाजी सुद्धा विसरून जाताल। साध्या सोप्या पद्धतीने दररोजच्या भाज्या आधी चमचमीत कशी करायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे त्याची साल काढून चौकोनी फोडी चिरून घेतलेला आहे। अर्धा कप इतकं इथे मी मटार घेतलेला आहे। मटार आणि आलू याच्या फोडी आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे, कपभर पाणी टाकून आणि झाकण लावून गॅसचा फ्लेम मोठा ठेवून 2 शिट्ट्या काढून घ्यायचा आहे। आता हे मटार आणि आलू उकळेपर्यंत आपण याचा वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे थोडे मोठ्या फोडी चिरून घेतलेला आहे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंचाचं आलं यामध्ये टाकून पाणी न टाकता याचा वाटण तयार करून घ्यायचा आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मोठ्या फोडी चिरून घेतलेले आहे, ते सुद्धा टाकून घेतलेले आहे। सोबतच आपल्या भाजीला छान दाटसरपणा येण्यासाठी आणि मस्त रिच क्रीमी होण्यासाठी यामध्ये 8 ते 10 काजूच्या पाकळ्या, 8 ते 10 इथे मी टाकून घेतलेला आहे मखाने आणि साधारण एक 3 ते 4 चमचे इतकं भाजलेले शेंगदाणे। आता पाणी न टाकता हे सुद्धा छान असं बारीक प्युरी तयार करून घ्यायचं आहे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे। इथे मटार आणि बटाटा छान उकडला गेलेला आहे। 1 ते 2 बटाट्याच्या फोडी या पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे बटाट्याच्या भाजीच्या ज्या ग्रेव्ही असते त्याला छान अशी चव येते। सोबतच कढईमध्ये भाजीला फोडणी देण्यासाठी तेल टाकून घेतलेलं आहे, साधारण एक 4 चमचे इतकं। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं। सोबतच यामध्ये कांद्याची जी प्युरी आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि साधारण मुठभर इतकं इथे मी मेथीची भाजी थोडीशी चिरून टाकून घेतलेली आहे। तर फ्रेश अशा मेथीच्या भाजीचा या भाजीमध्ये मस्त चव येते आणि 2 तमालपत्र आणि 1 दालचिनीचा तुकडा सुद्धा टाकून घेतलेला आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं 1-2 मिनिटं। त्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेली टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे ते टाकून घ्यायचं, ते सुद्धा छान परतून घ्यायचं। तर टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये आपण मखाने आणि शेंगदाणे त्याचबरोबर काजू टाकलेलं होतं, त्यासाठी यामध्ये टाकल्यानंतर करपतो, त्यामुळे थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे। तर त्याचबरोबर पावडर मसाल्यांमध्ये 1 चमचाभर हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा इथे मी रेग्युलरची मिरची पावडर तिखटासाठी टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे। सगळे पावडर मसाले व्यवस्थित मिक्स केलं की आता हे वाटण जे आहे थोडंसं कढईला लागत आहे, त्यासाठी आपल्याला हे वाटण जास्त वेळ परतून घ्यायचं आहे आणि करपू द्यायचं नाही। जास्त वेळ परतून घेतल्यामुळे छान अशी चव येते। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे, ते पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे, छान असं परतून घेतलेलं आहे 1-2 मिनिटासाठी। त्यानंतर जे ग्रेव्ही परतून घेते वेळेसच आपल्याला मटार आणि बटाट्याच्या फोडी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं। पाणी टाकण्या अगोदर 1-2 मिनिटं परतून घ्यायचं, म्हणजे ग्रेव्हीचं जे सगळं फ्लेवर आहे बटाट्यामध्ये उतरतो। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 1 मोठा चमचा लोणी इथे मी टाकून घेतलेला आहे। लोणीऐवजी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता। सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं इथे मी टाकून घेतलेलं आहे। सगळ्या पावडर मसाले, वाटण, बटाट्याच्या फोडी, मटर सगळं एकजीव करून घ्यायचं आणि झाकण लावायचं। तेल साईडला सुटेपर्यंत 1 मिनिट आपल्याला कमी गॅसवर छान असं वाफून घ्यायचं। तेल साईडला सुटलं की समजायचं की आपले सगळे जिन्नस छान असं यामध्ये परतले गेलेलं आहे, त्याचा फ्लेवर सगळ्या भाजीमध्ये उतरलेला आहे। त्यावेळेस आपल्याला टाकायचं यामध्ये पाणी। तर या ठिकाणी तुम्हाला जर थोडीशी लपतपी अशी भाजी आवडत असेल किंवा डब्याला घेऊन जात असाल तर तशीच तुम्ही भाजी ठेवू शकता। नसेल तर तुम्ही यामध्ये जसं भाजी पाहिजे म्हणजे तुम्हाला पातळ, दाटसर त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवू शकता। तर इथे मी साधारण अर्धा ग्लास इतकं गरम पाणी करून यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे भाजी छान पटकन शिजल्या जाते आणि त्याची चव सुद्धा छान येते। गरम पाणी नक्की टाका, म्हणजे चव भाजीला छान येते। 1 मिनिट शिजून घेतल्यानंतर इथे आपली भाजी तयार। रोजच्या जेवणातील ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया, तोपर्यंत नमस्कार, बाय।